कोण होतीस तू काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरीपासून. तर आता इथे कावेरी अमृतला म्हणते, तुझा काय तू मला बाहेर काढायची घराच्या स्वप्न बघतेस ना? मग त्यासाठी खूप ताकद लागेल असं म्हणते आता कावेरी. जेवण घे असं म्हणते आता ती आणि आता काठी बडवते ती. तर आता इथे अमृता पण बसते जेवायला. तर आता इथे कावेरी मात्र फ्रुट्स खात असते. सगळ्यांना एकत्र जेवताना बघून मा सुद्धा येतील जेवायला. फक्त त्या यायच्या आत मला इथून जायला हवं असं म्हणते आता कावेरी. आणि आता इथे सगळेजण जेवत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा येते. तर आता कावेरी जात असते तिथून. मा आली असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे सुलक्षणा बघते त्यांना जेवायचं. तर आता ती ताटं बघते त्यांची सगळ्यांची. कोणी केलाय स्वयंपाक असं म्हणते आता सुलक्षणा. आपल्या घरचं जेवण असं दिसत नाही कधी असं म्हणते आता सुलक्षणा. एवढा अवघड प्रश्न विचारलाय का मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा सगळ्यांना. तर आता इथे यमुना अमृता पौर्णिमा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पौर्णिमा म्हणते आम्ही नव्हतोच जेवणार, पण आमची इच्छाच पण नव्हती असं म्हणते आता इथे पौर्णिमा. पण ह्या कावेरीने घाबरवलं आम्हाला असं म्हणते आता पौर्णिमा. आणि धाक सुद्धा दाखवला. वहिनी आता भीती वाटायला लागली आहे हिची. ही कधी काय करेल ह्याचा नेम नाही असं म्हणते पौर्णिमा. भाऊजीच्या बाबतीत हिने काय केलं बघितलं ना आम्ही सगळ्यांनी, म्हणून मग लाईन असाने जेवायला बसायला लागला आम्हाला असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता इथे सुराग येते हातामध्ये सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा सुराग घेऊन जात असते. तर आता ती कावेरी समोर येऊन थांबते बघा प्रेक्षक सुलक्षणा. आणि आता ती कावेरीच्या हातातली काठी सुद्धा घेते. ही काठी, हा चाकू, हा सगळा दाखवून धमकावलंस ना माझ्या घरातल्या ना असं म्हणते आता त्या सुलक्षणा. घे असं म्हणते आता. आणि आता ती देते कावेरीला आणि फेकते खाली. सुलक्षणा घे घे म्हणून. ह्यापैकी काहीही वापर आणि मार मला असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. आज मला बघायचंच आहे तुझ्या हातात किती जोर आहे ते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगं बघतेस का माझ्याकडे अशी? घे असं म्हणते सुलक्षणा. उचल तरी मार मला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. माझ्या पवित्र स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करण्याची तुझी हिंमतच कशी झाली असं म्हणते आता सुलक्षणा. माझ्या स्वयंपाकघरात माझ्या अन्नपूर्णा राहते. तिथे तुझ्यासारख्या मुलगीचं काय काम? काठी घेऊन हल्ला करणारे तुझे हे हात, या हाताने केलेलं जेवण कुणाच्याही अंगी लागणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता खुश होते यमुना. तुझ्या कोणी हाताला? माझ्या नवऱ्याच्या हाताचं रक्त लागलंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हे असं तुझ्या हातचं जेवण्यापेक्षा ना उपाशी मरण पत्करेन मी असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे यश सुलक्षणाच्या खोलीत आलेला असतो. मा मा म्हणत असतो आता तो. मा कुठे गेली असं म्हणत होता यश. वर पौर्णिमा काकूच्या खोलीत गेले का असं म्हणत होता यश. तर आता इथे कावेरी रडत असते आणि आता सुलक्षणा चालत चालत खाली जात असते. जवळपास 2 दिवस काहीच खाल्लं नाही आहे माने असं म्हणते आता कावेरी. खूप अशक्त झाल्यात त्या. हे जाणवतंय त्यांच्या चालण्यावरूनच असं म्हणते आता कावेरी. तर आता सुलक्षणाच्या पायात दम नसतो बघा प्रेक्षक हो. आणि अंगातही दम नसतो आता. मा असं म्हणतात सगळेजण. आता इथे चक्कर येते सुलक्षणाला. तर आता कावेरी जाऊन पकडते सुलक्षणाला तोपर्यंत. सुलक्षणा ढकलते तिला. हात नको लावूस मला म्हणून. दूर हो असं म्हणते ती. मा प्लीज मी खोलीपर्यंत तरी सोडते तुम्हाला असं म्हणते कावेरी. अशक्तपणा आहे तुमच्यात प्लीज असं म्हणते ती. नाटकं नको आहेत तुझी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आधीची सुलक्षणा असती ना तर फसली असती तुझ्या नाटकाला असं म्हणते ती. पण आता नाही. इतकी तुला माझी काळजी आहे तर माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न का केलास ग असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता तू या घरासाठी जीव जरी दिलास ना तरी सुद्धा मी मानणार नाही की तुझा हेतू चांगला आहे असं म्हणते सुलक्षणा. त्यामुळेच ह्या घरात तुला आधीची जागा कधीच मिळणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. तुझ्यामुळेच झालंय माझी ही अवस्था असं म्हणते आता सुलक्षणा. आणि तूच मला आता आधार देतेस असं म्हणते आता ती. असं वागून तुला पुण्य मिळणार आहे, पापच कमवणार आहेस तू, कळलं असं म्हणते आता सुलक्षणा. हो बाजूला असं म्हणते ती. आणि आता इथे सुलक्षणा जात असते. मा मा असं म्हणत होता यश. कावेरी असं म्हणत होता यश. हात लावायचं नाही मला, मापासून राहायचं असं म्हणत होता यश. तुम्ही मला माझ्या डोळ्यासमोरही नको आहे असं म्हणत होता यश. बरं झाला तू आलास असं म्हणते आता सुलक्षणा. चल खोलीत नाही मला असं म्हणतात सुलक्षणा. मा असं म्हणत होता यश. काहीतरी खाऊन घे ना असं म्हणत होता यश. मी पौर्णिमा काकून सांगतो काहीतरी बनवायला असं म्हणत होता यश. हो असं म्हणते पौर्णिमा. नको असं म्हणते सुलक्षणा. माझी भूकच मेली आता असं म्हणते सुलक्षणा. प्लीज मग असं नका करूस असं म्हणत होता यश. तू अशी झोपलीस तर मलाही झोप नाही लागणार असं म्हणतो यश. नको असं म्हणते आता सुलक्षणा. पौर्णिमा आज वेगळं करेल आणि मग हळूहळू आपल्या घरातली पद्धतच बदलेल असं म्हणते आता सुलक्षणा. एकाच घरात 2 चुली होतील आणि माझ्या स्वयंपाकघरात 2 चुली झालेल्या मला अजिबात चालणार नाही असं म्हणते सुलक्षणा. तो माझ्या अन्नपूर्णेचा अपमान करेल आणि तो मी कधीही होऊ देणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. मा मा असं म्हणत होता यश. तू खाते नाहीस आणि काय बनवूही देत नाही आहेस, नको आहे मला असं म्हणते आता सुलक्षणा. चल खोली सोड मला, का जाऊ मी असं म्हणते आता सुलक्षणा. येतो मी सोबत असं म्हणत होता यश. तर आता इथे यश सॉरी म्हणतो आता कावेरीला आणि हात धरतो तो त्याच्या कानाला. तर आता इथे घेऊन जातो तो सुलक्षणाला बघा प्रेक्षक हो. माझ्या हातचं पण खात नाही आहेत आणि वेगळीही बनवू देत नाही आहेत
अशाने तर माझी तब्येत खालावेल असं म्हणते आता इथे कावेरी मनातल्या मनात. असं काहीतरी करायला हवं की माकडे जेवल्याशिवाय काय पर्यायच उरणार नाही असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे विद्या खोलीत आलेली असते यमुनाच्या आणि आता ती जाते तिच्या कपाटांमध्ये बघण्यासाठी. तर आता ती बघायला लागते डिवोर्स पेपर्स. बरं अमृता, उद्या पारचा बड्डे आहे असं म्हणते आता यमुना. हो का असं म्हणते आता अमृता. छान सेलिब्रेट करूया, त्यालाही बरं वाटेल असं म्हणते आता यमुना. नक्की असं म्हणते आता इथे अमृता. गुड नाईट असं म्हणून जाते अमृता आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे यमुना आलेली असते आपल्या खोलीमध्ये आणि आता ती बघते. बघते तर काय की यमुनाचा मुलगा पार्थ काहीतरी बनवत असतो क्राफ्ट वगैरे. विद्या असं म्हणते आता यमुना. तू काय करतेस इथे असं म्हणते आता यमुना. मम्मा, माझ्या बर्थडेसाठी क्राफ्ट बनवतोय असं म्हणतो आता पार्थ. असं म्हणते आता विद्या. पार्थ, तू ना ग्रीन कलर लाव आणि तू पिंक कलर. ठीक ठीक आहे, पिंक कलर आवडतो ना तुला, आणू असं म्हणते आता विद्या. आणि आता ते बनवत असतात क्राफ्ट काहीतरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यमुना म्हणते विद्या, तुझा मुलगा जेमतेम कमवतो म्हणून अशी कंजूशी करणार आहे का तू? कायची प्रकार आहे का हा? पार्थसाठी छोटंसं गिफ्ट घ्यायला सुद्धा पैसे नाही येत वाटतं तुमच्याकडे असं म्हणते आता इथे यमुना. मम्मा, मला मजा आली हे कळताना, खूप आवडलं मला असं म्हणतो आता इथे पार्थ. वंश, ऐकतला तुमचा मुलगा काय बोलतोय असं म्हणते आता इथे विद्या. मम्मा, हे बघ शेप किती छान झालंय असं म्हणतो आता पार्थ. असं म्हणते आता विद्या. आणि वंश, कसं असतं ना, विकतचे महागडे गिफ्ट्स देण्यापेक्षा ना मुलांना असं काहीतरी छानसं केलं ना तर मज्जा येते हो असं म्हणते आता विद्या. आजकाल कसं असतं, पालकांना वेळच नाही आहे ना मुलांना द्यायला. पालकांचं लक्ष भलतीचकडे असतं असं म्हणते विद्या. म्हणून हे असं काहीतरी छोटंसं असं मस्तपैकी करून रमावं लागतं त्यांचं मन असं म्हणते विद्या. तर टाळा वाजवते आता इथे यमुना. किती छान, किती छान. ह्या विषयावर भाषण ठेवा तर आपण असं म्हणते आता यमुना. भाषण? अगं बाई खरंच का? ठेवा ठेवा भाषण ठेवा असं म्हणते आता विद्या. आणि यमुना ताई, काळजी करू नका, हे फक्त पहिलं गिफ्ट आहे. उद्या खरं गिफ्ट देणार आहे मी, तुम्हाला आवडेलच असं म्हणते आता विद्या. अणू, हे झालं, तू हे कम्प्लीट करा असं म्हणते आता इथे विद्या. निघा असं म्हणते आता इथे यमुना. आली मोठी मला शहाणपण शिकवते असं म्हणते आता यमुना. हे बघ मम्मा किती छान झालं, हे बघ मी बनवलंय असं म्हणतो आता पार्थ आणि देतो तिचं क्राफ्ट बनवून तिच्या हातामध्ये. छान आहे, छान आहे असं म्हणते ती. आणि आता उघडते ती ते प्लेन. तर आता उघडते तर काय प्रेक्षक हो, तिला काहीतरी वेगळं वाटतं आणि उघडते आणि बघते तर काय त्याच्यावर आता यशची साईन असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यमुनाला डाऊट येतो, हे काय आहे आणि याच्यावर यशची साईन कशी काय आहे म्हणून. यश धर्माधिकारी असं म्हणते आता इथे यमुना. आणि आता ती बघायला लागते, कसं बघावं याला असं म्हणते ती. आणि आता बघायला लागते सगळीकडे. तर आता तिथे यश धर्माधिकारीची साईन असते बघा प्रेक्षक आणि डिवोर्स पेपर्स असतात कळतं तिला. आणि आता तिला शॉक बसतो, डिवोर्स पेपर्स वापरले थिणीने घाण केलेत म्हणून आणि फाडलेले पण असतात ना ते प्रेक्षक आता. तर आता इथे यमुना चिडते आणि आता ती बाहेर जाते बघायला त्या पेपर्सकडे. आणि आता बघते तर पेपर्स तिला दिसतच नाही डिवोर्स पेपर्स. तर आता तिला शॉक बसतो, हे काय म्हणून आणि डिवोर्स पेपर्स कुठे गेले म्हणून. तर आता तिला कळतं की डिवोर्स पेपर्स तेच होते जे आता ह्या तिच्या मुलाने वापरलेले असतात. तर आता इथे शॉक बसतो खूप मोठा आता या यामुळेला. आणि आता तिला कळतं की विद्याचाच हात आहे यामध्ये म्हणून. तर विद्या मग जोरात ओरडते आता इथे यमुना. तर आता इथे विद्या पाठीमागे येते. बाप रे वंश असं म्हणते तर विद्या. अहो किती ओरडताय तुम्ही असं म्हणते विद्या. कसा बसेल ना तुमचा, काय झालं असं म्हणते तर विद्या. हे सगळं क्राफ्टिंग करायला तुला कुठला पेपर वापरायला सांगितलं होतं ह्या पार्थला. सासूतपणाचा आव नाही ना आणायचा माझ्यासमोर असं म्हणते आता इथे यमुना. तुला कावेरी आणि यशचे डिवोर्स पेपर्स मिळाले तसं म्हणते आता यमुना. तुला याच्यासाठी काय त्यांचेच डिवोर्स पेपर्स मिळाले होते, डिवोर्स पेपर्स वापरले मी असं म्हणते आता इथे विद्या. विद्या विद्या अगं वेंदळीच आहेस तू असं म्हणते विद्या. हो वंच, मी बघितलेच नाही ते डिवोर्स पेपर्स आहेत, आता काय करणार ग, मला कळतच नाही असं म्हणते आता विद्या. आणि यमुनाला खूप राग आलेला असं वंच असं म्हणते आता इथे विद्या. वंच, आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही आता नवीन डिवोर्स पेपर्स बनवूनच घ्या. का आईसाठी महत्वाचं काय आहे, आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद. डिवोर्स पेपर्स काय आहे, दुसरे बनवता येतील हो की नाही, मला का माहीत हा असं म्हणते विद्या. आणि आता घेऊन जाते ती तिच्या मुलीला. आणि आता इथे यमुनाला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. मा प्लीज खाऊन घे, खूप अशक्त झालेस तू असं म्हणत होता यश सुलक्षणाला. तर आता इथे कावेरी बाहेर थांबून ऐकत असते सगळं. मी सांगितलं ना तुला काय नको आहे मला असं म्हणते सुलक्षणा. आणि त्या मुलीच्या हातचा तर अजिबात खाणार नाही आहे मी, मिली तरी चालेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. नेहमी ऐकतो मी तुझं, पण आज मी तुझं काही ऐकणार नाही असं म्हणत होता यश. खास तुला खावंच लागेल असं म्हणत होता इथे यश. प्लीज मा असं म्हणत होता तो. नको रे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा प्रसादाला नाही म्हणतेस का असं म्हणत होता यश. प्रसादही खाणार नाही असं म्हणत होता यश. तर आता कावेरी थांबून बघत असते सगळं. प्रसादाला नाही म्हणायचं नाही, तू शिकवलंस ना असं म्हणत होता यश. तर सुलक्षणा बघते आता तिच्या तोंडाकडे. प्लीज असं म्हणत होता यश. प्लीज खा असं म्हणत होता यश. तर आता सुलक्षणा नाही म्हणते आणि त्याला झटकारते परत. असं म्हणत होता यश. बाबांना लवकर करायचं आहे ना आपल्याला असं म्हणत होता यश. मग त्यांची काळजी घेण्यासाठी तुझ्या अंगात ताकद नको का असं म्हणत होता यश. तू ही स्वतःला जपलं पाहिजेस मा असं म्हणत होता यश. तू स्वतःची तब्येत बघायला हवीस. हट्ट सोड मा,
प्लीज खा असं म्हणत होता यश. प्रसाद आहे असं म्हणत होता यश. तर आता इथे सुलक्षणा बघते तिच्या तोंडाकडे. कावेरी बघत असते सगळं लांब थांबून. तर आता तिने पिंकी क्रॉस करून बघत असते सगळं कावेरी. तर आता इथे सुलक्षणा खात असते यशच्या हातून आणि आता खाते बघा प्रेक्षक सुलक्षणा तिच्या हातातून. तर आता इथे कावेरी खूप खुश होते कारण आता सुलक्षणा जीवत असते ना तिच्या हातचं. तर आता इथे कावेरी तो कसा निवेद ठेवून प्रसादाला नाही म्हणणार नाहीत मा असं म्हटलेली असते ना कावेरी. आणि यश तो घेऊन गेलेला असतो आणि आता इथे खात असते सुलक्षणा तो प्रसाद. मा तुमची काळजी आहे मला, उपाशी नाही राहू देणार मी तुम्हाला असं म्हणते कावेरी. आणि आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. या मला तुमचं काही ऐकायचं नाही या असं म्हणून आता विद्या त्या दोघांना यश आणि कावेरीला बसवते केळवणसारखं. कावेरी वहिनी सगळं काय आहे असं म्हणते आता विद्याला. वहिनी तुमचं लग्न झाल्यापासून काही ना काही चालूच आहे म्हणून म्हटलं काहीतरी आपण करावं स्पेशल तुमच्यासाठी असं म्हणते तर विद्या. म्हणजे लग्न झालेलं जोडपं कसं एका पांतीत बसतं एकमेकांना खास खाऊ घालतं हे झालंच नाही ना म्हणून असं म्हणते आता इथे विद्या. अहो पण असं म्हणते आता इथे कावेरी. अहो पण वगैरे काही नाही मी तुमचं काही ऐकणार नाही सगळ्याची जेवणं झाली आहेत त्यामुळे तुम्ही इथे बसा असं म्हणते विद्या. बसा 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 कावेरी वहिनी असं म्हणते ती आणि बसवते आता इथे कावेरी आणि यशला. आता एकमेकांना पहिला घास भरवायचा असं म्हणते आता इथे विद्या. मला तरी बघू दे जेवताना कसं दिसतं हे कपल घास भरवताना असं म्हणते ती. घ्या 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 असं म्हणते आता विद्या. किती मज्जा येते ना असं म्हणते आता विद्या. तर आता इथे यश भाऊची पहिला घास तुम्ही भरवा असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे यश जो असतो तो घास घेतो आणि आता तो कावेरीला भरवायला जाणार आहे बघा प्रेक्षक. तर आता तो बघतो कावेरीकडे आणि आता तो तिच्या तोंडामध्ये घास देतो. तेवढ्यातच आता इथे विद्या म्हणते अहो थांबा असं काय असं म्हणते आता ती. तर आता इथे विद्या म्हणते उखाणा कोण घेणार असं म्हणते आता ती. तर आता इथे यश म्हणतो उखाणा असं म्हणतो होता तो. तर आता इथे हसते कावेरी. पद्धत आहे ती आपल्याकडे असं म्हणते आता इथे विद्या. पहिला घास भरवताना उखाणा घ्यावंच लागतं असं म्हणते आता विद्या. नाही 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 बहिणी हा उखाणा वगैरे मला नाही जमत असं म्हणतो होता यश. भाऊजी असं म्हणते आता विद्या. नाही बहिणी असं म्हणतो होता यश. भाऊजी मी सांगते ना उखाणा घ्यायचं मग घ्यायचं असं म्हणते आता ती. सुचला सुचला असं म्हणते आता ती. तर आता इथे सुचवा सुचवा असं म्हणत असते ती. तर आता इथे यशला काय सुचतं काही नाही असं वाटतं कावेरीला. मग त्याला एक सुचता बघा प्रेक्षक उखाणा. कावेरीने दिला हातात हात असं म्हणतो होता यश. कावेरीने दिला हातात हात मिळाली जन्मभर प्रेमाची साथ असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो कावेरीने दिला हातात हात मिळाली जन्मभराची प्रेमाची साथ आणि पहिला घास भरवताना देतो वचन एकत्र करू प्रत्येक संकटावर मात असं म्हणतो आता यश. तर आता वा 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 भाऊजी एक नंबर असं म्हणते आता विद्या आणि खुश होते ती. घास भरवा असं म्हणते आता ती. तर आता इथे यश घास भरवतो कावेरीला बघा प्रेक्षक हो. आणि आता टाळा वाजवते विद्या. तर आता इथे विद्या म्हणते कावेरी बहिणी आता तुम्ही घास भरवा असं म्हणते आता ती यशला. तर आता इथे कावेरी घास बनवते आणि आता ती घास भरवते यशला. थांबा कावेरी बहिणी असं म्हणते आता विद्या. तुम्हाला का वेगळं सांगायचं आहे का उखाणा घ्या असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे कावेरीला आठवतच नाही लवकर उखाणा घ्या घ्या असं म्हणतो आता यश. शिराचा भरवते घास सहवासातला गोडवा राखण्यासाठी. शिऱ्याचा भरवते घास सहवासातला गोडवा राखण्यासाठी. आयुष्यभर वाट पाहीन यश सोबतच्या एका क्षणासाठी असं म्हणते आता कावेरी. कोण होतीस तू काय झालीस तुझं आता रोमॅन्टिक बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे बघा प्रेक्षक. आणि विद्या बघत असते दोघांकडे आणि आता ती घास भरवते यशला. तर आता ते एकमेकांकडे बघतात. तर आता विद्या मी पण आहे म्हटलं इथे असं म्हणते आता विद्या. एवढ्या स्पीडने जर एक एक घास भरवलात ना तर कदाचित 1 वर्ष लागेल जेवण संपवायला असं म्हणते आता इथे विद्या. कावेरी बहिणी यश भाऊजी एक सांगू का असं म्हणते आता इथे विद्या. हे लग्नानंतरचं जे काही दिवस असतात ना ते खूप गोड असतात असं म्हणते आता इथे विद्या. म्हणजे खरं सांगू का मला ना माझे लग्नानंतरचे दिवस आठवले असं म्हणते आता विद्या. बाई म्हणून आता लाजते ती असं करते आता विद्या. फक्त मला हेच म्हणायचं होतं की हे दिवस ना एन्जॉय करून घ्या असं म्हणते आता विद्या. परत येत नाहीस हे दिवस तर तुम्ही ना आरामात जेवा. मला ना फारचा बड्डे आहे की नाही उद्या त्यासाठी गिफ्ट बनवायचंय आणि माझी वाट बघते मी जाते असं म्हणते तर विद्या. काय लागलं तर सांगा असं म्हणते तर विद्या निघून जाते तिथून ती. तर आता इथे यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतात. तर आजचा भाग इथे समतोल बघूया तरी त्यामध्ये काय आहे ते. तर आता इथे कावेरी अमृताला म्हणते माझं आणि यशचं लग्न झालंय आता शहाणे असशील ना तर हार मान आणि निघून जा इथून असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे सुलक्षणा म्हणते यशला ही कावेरी आता तुझी बायको असल्याचा गैरफायदा घेते आता असं म्हणते सुलक्षणा. म्हणून ती अमृताचा अतोनात छळ करते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. म्हणूनच ह्या मुलीला आता तूच शिक्षा द्यायचीस असं म्हणते सुलक्षणा. याच काठीने लग्नाआधी कावेरीने अमृताला मारलं होतं
आता तू सुद्धा ह्याच काठीने हिला मार असं म्हणते आता इथे यमुना यशला. तर आता प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.